दुसरा एक मुद्दा वकील साहेब राहिलं आपलं, ते म्हणतात की 85 कोटी, जी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की 100 कोटी जवाहरनी एक्सपॅन्शन करता केले, तर त्यांचं लोन म्हणून मी म्हटलं होतं. पण त्यांचं चेअरमनचं म्हणणं आहे की एक इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट असू, लोन असू या खाजगी देणी असू, जेव्हा जवाहरला बाजूला काढायचं आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला हे 85 कोटी अरुणभाई द्यायला लागणार ना, का ते सोडणार आहेत? मग हे 85 कोटी इनडायरेक्टली सभासदवरच, श्रीरामवरच कर्ज झालं ना. आणि त्यांचं म्हणणं आहे चेअरमनचं अजून की अजून एक 25 ते 30 कोटी घातलं तर आमचा श्रीराम 10,000 टन होईल. पण आज आमचा श्रीराम 4,000नच आहे ना, का 4,500 आहे? आणि 4,500ला तुम्ही 85 ते 90 कोटी खर्च जवाहरनी केला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी जे वाक्य वापरले की जुनी मशिनरी वापरली, त्यांचं म्हणणं आहे की नवीन मशिनरी आहे. ते आता आम्हाला प्रशासकाच्या माध्यमातून कळलं की जुनी मशिनरी आहे का नवीन आहे, का किती वर्ष वापरलेली मशिनरी आहे. आणि जर नवीन असलं तर आम्ही तुमच्यापुढं माघार घेऊ. परंतु माझा अंदाज आहे, ढोबळ अंदाज आहे की नवीन कारखाना करण्याकरता 4,500 टनाचा कारखाना करण्यासाठी 200 कोटी भरपूर झालं. आणि नवीन कारखाना केल्यानंतर त्याचं आपण जे परतफेड म्हणतोय की एक 5 ते 6 वर्षात कारखाना नील होतो, उद्योग केला म्हटलं. आणि आपण आता वकील साहेबांनी जे सांगितले की 15 वर्ष झाले आणि अजून एक पुढचे वर्ष, यांचं म्हणणं आहे की अजून 15 वर्षानंतर मग श्रीराम कारखाना त्यांनी असा अंदाज बांधलाय, हे सगळे पैसे फेडल्यानंतर, त्याचं डेप्रिशिएशन गेल्यानंतर मग हे सगळं श्रीरामच्या मालकीचं होईल. म्हणजे आता एक पिढी गेली मागच्या 15 वर्षात, पुढची पिढी जायची 15 वर्ष. तेवढा ऊस आहे का? ऊस तालुक्यात आहे. ऊस तालुक्यात 20 ते 22 लाख टन ऊस आहे आपल्या तालुक्यात. सभासद जगला तर पाहिजे. आणि आमचं अजून एक म्हणणं आहे की सभासदच्या माध्यमातून, जसं माळेगाव कारखाना म्हणा, सोमेश्वर कारखाना म्हणा, त्यांनी त्या सहकार संस्थेची, कारखान्याची संस्था काढल्या. एज्युकेशन संस्था असतील, टेक्निकल संस्था असतील, मंगल कार्यालय असतील, ते इनडायरेक्टली फायदा सभासद लावतात. माळेगाव सारख्या सभासदांना तर त्यांना ड्रिप कारखाना करून देते, त्यांना खतं देते आणि मग बिलातनं कापते. आपल्या कारखान्याच्या उद्योगाने आमच्या सभासदला FRP देण्यापेक्षा काय फायदा दिला एवढं त्यांनी सांगावं. आमच्या ज्या ठेवी पण होत्या पूर्वीच्या, त्याच्यावर पूर्वी आपल्याला व्याज मिळायचं नाही, आठवते? आज ते व्याज मिळते का? किती ठेवी राहिल्यात? काय केलं त्या ठेवीचं? ह्याचं पण कुठेतरी खुलासा करायला पाहिजे. आणि हे सगळं झाकलेलं होतं. एक भावना होती, मी परत म्हणतोय, शेतकऱ्यांनी जेव्हा ताब्यात त्यांच्या 2002 मध्ये कारखाना दिला की श्रीराम साखर कारखाना चालवासाठी दिला. जेव्हा त्यांनी अडचणी सांगितले तेव्हा लोकांनी तो कारखान्याकरता ठेवी दिल्यात. मी अजून म्हणतोय, व्यापारी वर्ग, तुमचा मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी दिला. त्यात त्यांनी सांगितलं की माझी काही ठेवी नाही त्यात, किंवा मी काही मदत केली नाही. ते पण मला पण 2002ची मला जरा खात्री करायला पाहिजे की माझं आहे का नाही. पण मी म्हणतो, वैयक्तिक बोलू नका. मी आज तालुका बोललो होतो की त्या तालुक्याने तुमच्यावर एक भरोसा, एक ट्रस्ट निर्माण करून की तुम्ही ही कारखाना चालवण्यासाठी, आणि ते तुम्ही 1 वर्ष 1 सीझन चालवल्यानंतर तुम्ही जवाहरला चालवायला दिलं. आपल्यावर टीका केली गेली की राष्ट्रवादी म्हणजे भाजपची बी टीम, त्याबद्दल काय? हे बघा, त्यांनी 99 पासून गेले. 99चं खासदारकीचं इलेक्शन त्यांनी काढले. त्यावेळेला लक्ष्मण पाटील तात्या उभा होते, दादाराजी उभा होते, इंद्रराव काका पण उभा होते. आणि आम्ही तेव्हा उघड प्रचार केले. त्यांनी शिवसेनेचा केला, मी काँग्रेसचा केला, आणि त्यांनी राष्ट्रवादी. आम्ही घरी बसून कधी प्रचार केला नाही, किंवा आम्ही दार लावून कुठल्याही इलेक्शनमध्ये प्रचार केला. आता पण ह्यांचा खासदारकीचा प्रचार करताना आम्ही जाहीर स्टेजवर होतो. यश मिळालं नाही मिळालं ती गोष्ट वेगळी. त्यावेळेला आमदारकीचा पण प्रचार करताना आम्ही दोघं स्टेजवरच होतो. आणि आणि ब टीम माझ्या फलटण तालुक्याच्या राष्ट्रवादीत आमचे आमदार हे राष्ट्रवादीच्या पक्षातले आहेत. मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून बाळासाहेब सोरसर काम करतोय.
मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही राष्ट्रवादीचा प्रवेश घेतला, त्या स्टेजवर दीपक चव्हाण होते, मग काय मी म्हणायचं का दीपक चव्हाण राष्ट्रवादी अजित पवारचं बी टीम म्हणून काम करतात? असं नाही, बी टीम आणि टीम नाही. आणि आम्ही महायुतीचं काम करतोय, आम्ही एक मित्रपक्ष, आमचा अजितदादा गट, एकनाथ शिंदे आणि बीजेपी. मग एकामेकाच्या कार्यक्रमामध्ये कधी जर स्टेजवर कोणी प्रवेश केला आणि आम्ही तिथं असलो तर आम्ही काय म्हणायचं, थांब आम्ही स्टेजच्या बाजूला जातो? बस इथं तुम्ही तुतारीचं उमेदवार असून तुम्ही आमचं घड्याळाचा उमेदवार घेताय, ह्याचं कुठे तर फरक आहे का नाही? एखादा एकनाथ शिंदेचा माणूस येईल, आम्हाला तुमच्यात प्रवेश करायचा आहे, कर बाबा, आम्ही युतीच आहे ना. मग त्यात अ आणि बी टीम काय?